नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 5वी विषय मराठी 27वा भाग आहे अभंग। आज आपल्याला हा अभंग ऐकायचा आहे, म्हणायचा आहे, वाचायचा आहे आणि त्याचा भावार्थ समजून घ्यायचा आहे। या ठिकाणी संत जनाबाई, संत सेना महाराज, संत नामदेव यांचे अतिशय सुंदर सुंदर अभंग दिले आहेत। त्याचा अभंग इतका सुंदर असतो आणि त्यांचा भावार्थ आपल्याला ऐकावासा वाटतो, आपल्याला आचरणात आणावासा वाटतो, असा या अभंगाचा भावार्थ असतो। तर तो आज आपण समजून घेणार आहे। मी पहिले अभंग वाचते, तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे, नंतर म्हणायचं आहे, त्यानंतर तुम्ही वाचायचं आहे आणि मी जो भावार्थ सांगितला तो भावार्थ व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक ओळीचा भावार्थ समजून घ्यायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। संत जनाबाई यांचा अभंग। आंधळ्याची काठी अडकली कवणी बेटी, माझी हरणी गुंतलीस कोणे राणी, मुखी मी पाडस चुकले भोवे पाहे वास, तुझ विना काय करू प्राण किती कंठी धरू, आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझे आये, माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी। आता या अभंगातल्या प्रत्येक ओळीचा अर्थ पाहूया। तर संत जनाबाई स्वतःबद्दल श्री विठ्ठलाला उद्देशून म्हणतात हा अभंग। पहिली ओळ काय आहे? आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटी। याचा अर्थ होतो आंधळ्याची काठी कुठल्या कळकीच्या बेटात अडकून पडली आहे। दुसरी ओळ आहे माझी हरणी गुंतलीस कोणे राणी। या ओळीचा अर्थ होतो माझी हरिणी कुठल्या रानात हरवली आहे। तिसरी ओळ आहे मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास। याचा अर्थ होतो मी मुक्या पाडसासारखी वाट चुकून भोवळते, मला माझे ठिकाण सापडत नाही, संसारात अडकल्यामुळे मला परमेश्वराशी एकरूप होता येत नाही। चौथी ओळ आहे तुझ विना काय करू प्राण किती कंठी धरू। या ओळीचा अर्थ होतो हे देवा, तुझ्याशिवाय मी काय करू, तुझ्या दर्शनासाठी माझे प्राण कंठात गोळा झाले आहेत। पाचवी ओळ आहे आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझी आई। या ओळीचा अर्थ होतो आता माझा जीव जाईल, तू माझी आई आहेस, मला भवपाशातून सोडवण्यासाठी धावत ये। आणि सहावी ओळ आहे माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी। या ओळीचा अर्थ होतो संत जनाबाई दासी होऊन संतांना विनवत आहेत की माझ्या आईला म्हणजे श्री विठ्ठलाला मला भेटवा। अशा प्रकारे संत जनाबाई यांचा हा अभंग आहे। त्याचा भावार्थ या ठिकाणी आपण व्यवस्थित समजून घेतला आहे। आता दुसरा जो अभंग आहे तो संत सेना महाराज यांचा आहे, तो पहिले आपण व्यवस्थित वाचूया। तर अभंग आहे धन कोणा कामा आले पहा विचारुनी भले, ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळे होती, स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंधू नाही, सखा पांडुरंगाविन सेना म्हणे दुजा कोण। हा संत सेना महाराज यांचा अभंग आहे। हा सुद्धा आपण प्रत्येक ओळीचा अर्थ यामध्ये सुद्धा समजून घेणार आहोत। तर पहिली ओळ आहे धन कोणा कामा आले पहा विचारुनी भले। संत सेना महाराज लोकांना उद्देशून म्हणतात भल्या भल्या माणसांना नीट विचारून बघा, धन संपत्ती कुणाच्या उपयोगी पडली का, धन दौलत ही नाशिवंत आहे। दुसरी ओळ आहे ऐसे सकळ जाणती कळोनिया आंधळी होती। या ओळीचा अर्थ होतो सगळ्यांना ही गोष्ट माहीत असून सुद्धा सगळेजण आंधळ्यासारखे वागतात। तिसरी ओळ आहे स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंधू नाही। याचा अर्थ होतो बायका मुले भाऊ बहीण यांचे नाते क्षणिक आहे, कुणाचा कुणाशी संबंध नाही। आणि चौथी ओळ आहे सखा पांडुरंगाविन सेना म्हणे दुजा कोण। या ओळीचा अर्थ होतो श्री विठ्ठल माझा सखा आहे, सेना महाराज म्हणतात माझ्या श्री विठ्ठलाशिवाय मला दुसरा
कोणीही नाही. अशा प्रकारे आपण संत सेना महाराज यांच्या अभंगाचे वाचन केले आहे आणि प्रत्येक ओळीचा भावार्थ या ठिकाणी समजून घेतला आहे. तर यानंतर संत नामदेव यांचा अतिशय सुंदर अभंग या ठिकाणी दिला आहे. अभंग काळजीपूर्वक ऐका. मी या ठिकाणी वाचत आहे. तर अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साधिल्या विविध नाना कळा, प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी, तव कैसा श्रीहरी करील कृपा. हित ते आचरा हित ते विचारा, नामी भाव धरा जाणतेनो, नामा म्हणे तरी विठो येऊनी भेटे, कायाचं पालटे कैवल्य होय. हा संत नामदेव यांचा अभंग आहे. त्यामधील पहिली ओळ बघा. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साधिल्या विविध नाना कळा. याचा अर्थ होतो, संत नामदेव म्हणतात, वेदांचा अभ्यास केला, सर्व ज्ञानाचे आकलन झाले, त्यामुळे विविध कौशल्य प्राप्त केली. दुसरा आहे, प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी, तव कैसा श्रीहरी करील कृपा. याचा अर्थ होतो, परंतु मनामध्ये जर प्रेम व माया नसेल तर परमेश्वर कशी काय कृपा करेल. शास्त्रबोधापेक्षा मनातला जिव्हाळा महत्त्वाचा. अशा प्रकारे यावेळीचा अर्थ होतो. त्यानंतरची तिसरी ओळ आहे, हित ते आचरा हित ते विचारा, नामी भाव धरा जाणतेनो. याचा अर्थ होतो, परमेश्वराने किंवा परमेश्वराचे नामस्मरण करताना प्रेमाचा विचार मनात आणा, सर्वांच्या कल्याणाचे आचरण करा, जाणतेपणाने वागा. त्यानंतर चौथी ओळ आहे, नामा म्हणे तरी विठो येऊनी भेटे, कायाचं पालटे कैवल्य होय. संत नामदेव महाराज यांचा हा अभंग आहे. तर या ओळीचा अर्थ होतो, संत नामदेव म्हणतात, मनात प्रेमळ शुद्ध भावना असेल तर श्री विठ्ठल येऊन आपल्याला भेटतो, आपल्यात आमूलाग्र बदल होतो, आपल्याला परब्रह्म भेटते, आपले कल्याण होते. अशा प्रकारे संत नामदेव महाराज यांचा हा अभंग आहे. त्याचा अतिशय सुंदर भावार्थ आपण या ठिकाणी समजून घेतला आहे. अशा प्रकारे संत जनाबाई, संत सेना महाराज, संत नामदेव महाराज या तिघांचे अतिशय चांगले सुंदर अभंग आपल्या अभ्यासक्रमासाठी दिले आहेत. त्या अभंगाचा अर्थ आपण जाणून घेतला आहे. हे अभंग ऐकायला कानाला अतिशय सुंदर आहेत. तुम्ही एकमुखाने विद्यार्थ्यांचा गट करून व्यवस्थित म्हणायचे आहेत. वर्गात त्याचे जास्तीत जास्त वाचन करायचे आहे आणि आता हा जो अर्थ सांगितला आहे तो अर्थसुद्धा तुम्ही एकमेकांना सांगायचा आहे. अशा प्रकारे वर्ग 5वी विषय मराठी अभंग ऐका, म्हणा, वाचा, भावार्थ या ठिकाणी आपण अभ्यासले आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.